कामदा एकादशी 2026 शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व. नमस्कार मंडळी. हिंदू नववर्षातील पहिली एकादशी म्हणजेच चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील कामदा एकादशी. शास्त्रानुसार ही एकादशी सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारी आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करणारी मानली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 2026 मध्ये कामदा एकादशी कधी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, व्रत कसे करावे आणि पारणाची योग्य वेळ कोणती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये आपण काही विशेष उपाय देखील सांगणार आहोत. कामदा एकादशीचे महत्त्व. कामदा एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याप्रमाणे अग्नी सर्व वस्तूंचा जाळून भस्म करतो, त्याचप्रमाणे ही एकादशी मनुष्याचे सर्व ज्ञात अज्ञात पाप नष्ट करते. ही एकादशी वंशवृद्धीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्र पूजा केल्याने जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. 2026 मधील तिथी आणि शुभ मुहूर्त. एकादशी तिथी प्रारंभ 28 मार्च 2026 शनिवारी सकाळी 8:47. एकादशी तिथी समाप्ती 29 मार्च 2026 रविवारी सकाळी 7:48. व्रत कधी करावे. सूर्योदयाच्या तिथीनुसार सर्व भाविकांनी 29 मार्च 2026 रविवारी रोजी एकादशीचे व्रत करावे. ब्रह्ममुहूर्त 29 मार्चला सकाळी 4:20 ते 5:08 ही वेळ पूजेसाठी सर्वात उत्तम आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 11:38 ते 12:26 पर्यंत. पूजाविधी. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. प्रथम सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करावे. त्यानंतर भगवान विष्णूसमोर व्रताचा संकल्प सोडावा. देवांना पंचामृताने स्नान घालून पिवळे गंध, फुले आणि फळे अर्पण करावीत. विशेष या दिवशी भगवान विष्णूला लवंग आवर्जून अर्पण करा आणि नंतर प्रसाद म्हणून ग्रहण करा. नैवेद्यामध्ये तुळशीचे पान ठेवल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, हे लक्षात ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि विष्णू सहस्रनामाचा पठण करावे. काय करावे आणि काय टाळावे. एकादशीच्या दिवशी तांदूळ, गहू, डाळ किंवा कोणत्याही प्रकारचे अन्न खाणे वर्जित आहे. या दिवशी केस कापणे, नखे काढणे आणि दाढी करणे टाळावे. काय करावे. या दिवशी गरिबांना दान द्यावे. रात्री जागरण करून विष्णू नामाचा जप करणे अत्यंत पुण्यकारक ठरते. तुळशीची काळजी. एकादशीला तुळशीची पाने तोडू नका आणि तुळशीला पाणी देखील घालू नका, कारण असे मानले जाते की माता तुळस देखील या दिवशी विष्णूसाठी निर्जला व्रत करते. व्रत पारण. उपवास सोडण्याची वेळ. उपवास सोडणे म्हणजे पारण हे नेहमी द्वादशी तिथीलाच करावे लागते. पारण तारीख 30 मार्च 2026 सोमवार. पारण वेळ सकाळी 6:13 ते सकाळी 7:10 दरम्यान करावे. कामदा एकादशीचे पारण गाईच्या तुपाने करणे श्रेष्ठ मानले जाते. जर ते शक्य नसेल तर तुळशीचे पान किंवा पाण्याने उपवास सोडावा. तर मंडळी, ही होती कामदा एकादशीची 2026ची माहिती. भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.